नमस्कार, प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. मार्केटमध्ये मिळते तशीच अगदी परफेक्ट अशी डॉलर जिलेबी आपण आज घरी बनवणार आहोत, ते सुद्धा 15 मिनिटांमध्ये. चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप साखर घेतलेली आहे. याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून घेणार आहे. ज्या मेजरमेंट कपने किंवा वाटीने साखर आपण मोजतो त्यानेच पाणी मोजायचं आहे. इथे याच्यामध्ये मी 2 वेलदोडा घालते आहे. तुम्ही वेलदोडाऐवजी वेलदोडा पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. आता मी पाक करण्यासाठी गॅसवर ठेवते आहे भांडं. इथे मी पाक करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर भांडं. व्यवस्थित साखर मेल्ट करून घ्यायची आहे, पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आहे. आणि हा पाक आपल्याला एकतारी पाक होण्याआधी बंद करायचा आहे गॅस. आपल्याला पूर्ण एकतारी पाक करून घ्यायचा नाही आहे, पाक घट्ट करून घ्यायचा आहे फक्त. इथे मी एका बाउलमध्ये चाळणी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 कप मैदा घेते आहे मी. 1 कप मैद्यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. बेकिंग पावडर वापरायची, बेकिंग सोडा वापरायचा नाही. इथे मी 1/4 कप दही घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं बॅटर करून घेतलेलं आहे एकत्र. हे बॅटर आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आहे आणि खूप सैलही करायचं नाही आहे. याच्यामध्ये मी फूड कलर घालते आहे, लिक्विड फूड कलर. फूड कलर ऑप्शनल आहे. माझ्याजवळ होता म्हणून मी वापरलेला आहे. आपण जो पाक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण केशर वापरलेला आहे. त्याचा रंग अगदी छान येतो या जिलेबीला. आता आपलं जिलेबीचं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे. मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे. तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही दुधाची पिशवीसुद्धा वापरू शकता. इथे पायपिंग बॅगमध्ये मी हे मिश्रण ओतून घेतलेलं आहे आणि छोटंसं कट देणार आहे मी पुढे पायपिंग बॅगला. आपल्याला डॉलर जिलेबी बनवायची आहे म्हणून अगदी छोटासा कट दिलेला आहे. आता मी अगदी कमी तापलेल्या तेलामध्ये जिलेबी करायला सुरुवात केलेली आहे. तेल अगदी कमी तापलेलं हवं आहे आपल्याला, अगदी कमी गरम तेल हवं आहे, खूप गरम तेल नको आहे. आणि जिलेबी जेव्हा आपण तळायला सुरुवात करतो तेव्हा गॅसची फ्लेम अगदी कमी हवी आपल्याला. लो फ्लेमवर जिलेबी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. अशा प्रकारे एका बाजूने जिलेबी तळून झाली की ती वरती तेलावर तरंगते छान अशी. आपण आता पलटून घेऊया जिलेबी तेलामध्ये. दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित ती अगदी 1 मिनटामध्ये तळून निघते. अशा प्रकारे छान अशी कुरकुरीत तळून निघते. आता इथे मी आपण तयार केलेल्या पाकामध्ये जिलेबी लगेच घातलेली आहे. कढईमधून जिलेबी व्यवस्थित तेलातून निथळून घ्यायची आणि लगेच आपण केलेल्या पाकामध्ये गरम गरम जिलेबी डीप करायची आहे, ज्याच्यामुळे आपल्याला जो पाक आहे तो जिलेबीमध्ये व्यवस्थित मुरतो. आणि 1 मिनिटभर फक्त जिलेबी पाकामध्ये ठेवायची आहे आणि लगेच बाजूला काढून ठेवायची आहे. एका चाळणीमध्ये वगैरे काढून ठेवायची आहे, ज्याच्यामुळे एक्स्ट्राचा जो पाक आहे तो चाळणीमधून चाळून निघेल. आणि अशी आपली परफेक्ट अशी जिलेबी तयार झालेली आहे इथे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे. थँक्यू.